हे बघू शकता मला हे असं झालेलं आहे. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर इथे मी शानूला पाठवून दिलं शाळेत आणि कालचे जे कपडे होते धुवायचे ते कपडे धुवायला टाकले. पण हे कपडे धुतलेले होते, मला माहीतही नाही यांनी कधी धुवून वाळू घालून दिले आणि मला सांगितलं पण नाही. मी पुन्हा कपडे धुतलेले पुन्हा धुवायला टाकून दिले. गुड मॉर्निंग. तर मी करत आहे माझ्यासाठी नाश्ता. तर शानू गेलेली आता जस्ट शाळेमध्ये, हे गेले यांच्या ड्युटीवर. यांना काही नाश्ता नको होता म्हणून मग मी शानूला जो पराठा दिला ना करून, दही टाकून तिखट मीठ आणि ओवा, जिरं, तीळ एवढं सगळं टाकून कणिक भिजवली आणि त्याचे दिले शानूला पराठे करून. त्यातलीच कणिक उरलेली आहे थोडी, तर मी म्हटलं चला आपल्यासाठी पण पराठे करून घ्या. तब्येत अजूनही काही जागेवर आलेली नाही आहे. तब्येतीचं काही ना काही चालू आहेच. आणि आता हे नवीनच झालं हे पूर्ण. आता मला याचं काही माहिती नाही काय झालं, कशामुळे झालं. हे इथे पण आहे थोडं आणि डोक्यात पण आहे. तर एक नाही एक माझ्या मागे चालू आहे. त्रासून गेल्यासारखं वाटत आहे. असं काही ना काही चालू आहे, त्याच्यामुळे असं त्रासून गेल्यासारखं वाटत आहे मला. तर जाऊ दे आता, काही ना काही चालूच राहणार आहे. मी पहिला जो हॉस्पिटलमध्ये जाते आणि विचारते. खूप जास्त मला याचा त्रास होत आहे आणि बाकी तर सर्दी खोकला तर आहेच आहे. जाऊ द्या. आणि तब्येत बरोबर नसल्यामुळे हे सगळे असे कामं राहून जातात. नाही तर मी सगळं रात्रीच करून ठेवते, ओटा क्लिनिंगपासून सगळं. पण गोष्ट अशी आहे की अशा याच्यामुळे मला जेवण नाही जात आहे. जेवण नाही जात असल्यामुळे थोडीशी एनर्जी जी आहे ते संध्याकाळ झाली की असं मला थकल्यासारखं वाटतं आणि असं कामं राहून जातात. ही रात्रीची भांडे आहे तशीच आहे. आता पहिले नाश्ता करून घेते आणि मग बाकीचे कामं करते. चला. एक तर तोंडाला काहीच चव नाही आहे. कसे झाले काय झाले काही नाही. काल रात्री पण मी जेवण नाही केलं. बरं वाटलं. थोडंसं दही टाकून भिजवलं तर आंबटपणा लागत आहे. उन्हाळा लागला आणि किचनमध्ये खूप जास्त गरमी होते, त्यामुळे मग मी आता आजकाल स्वयंपाक जो आहे तो आंघोळीच्या आधीच करून घेत आहे. कारण कसं गरमी होते आणि त्यामुळे दिवसभर मग चिडचिड वाटतं. त्याच्यामुळे मग आंघोळीच्या आधी स्वयंपाक करून घेतला. घरातले सगळे कामं आवरून घेतले आणि त्यानंतर आंघोळ वगैरे झाली, थोडंसं फ्रेश वाटते. भेंडीची भाजी किती साधी सरळ सोपी असते ना, काही त्यामध्ये असं एकदम तामझामवालं काम नसते. इथे मी कांदा वगैरे कट करून घेतला. त्यानंतर लसण जो आहे तो मी कधी कधी टाकते, कधी कधी नाही टाकत. तर लसण टाकलेला आहे, कांदा टाकलेला, कांदा वगैरे झाल्यानंतर तिखट मीठ टाकून भेंड्या टाकून छान कलसून घेते आणि बस तयार भेंडीची भाजी. भेंडीच्या भाजीमध्ये नाही काही टाकलं ना, कांदा नाही, काही नाही, तिखट मीठ जरी टाकलं साधं तरी खूप छान लागते. स्वयंपाक वगैरे करून घेतला, त्यानंतर भांडी घासून घेतले आणि मग अंघोळ पाणी करून तयार झाली. आणि ते ना आता मला डोक्यामध्ये इतका जास्त त्रास होत आहे ना, तर मी केस आधी असेच हाताने विंचरून घेते आणि मग बो वगैरे लावून झाल्यानंतर मग थोडंसं असं वरवर कंगवा फिरवते. कारण की मला ना लक्षात नाही येत आणि त्यामुळे ना असा त्रास होतो डोक्यातला फोडांना. असं काहीसं चालू आहे माझं सध्या. आणि शानूला कपडे घडी करायला लावले होते, ते घडी करून ठेवले होते. मग मी व्यवस्थित असे लावून दिले आणि टॉवेल वगैरे पडून होते असेच, तर ते सुद्धा व्यवस्थित घड्या करून ठेवून दिले. आणि थोड्या वेळ आधी यांनी समोसा आणि ढोकळा आणलेला होता, तर ते थोडं खाऊन घेतलं. तर भूक काही लागलेली नव्हती. कशाला लावलं हे? चंदन अंदर जाते आणि मग ते चंदन विघळून जाते आणि ते नाही का मस्त ते इंग्लिशचा शब्द काढून मला नाही का शिकून देते. काही पण चल झोप बरं.
झाला आता शानूचा उद्याचा आजचा शेवटचा पेपर नाही, उद्याचा शेवटचा पेपर आहे तिचा. आणि मग सुट्ट्या, मग मस्त पंखा लावायचा, कूलर लावायचा आणि दुपारी मस्त झोपायचं. दात काही अजून आलेले नाही आहे, केव्हा येते तर माहिती नाही. दवाखान्यात दाखवावं लागेल तिची दात येते का नाही तो. चला, जेवण तर काही केलं नाही मी, कारण मला काही जेवूशी वाटत नाही आहे. मी गेले आहे जेवण करून. आता मी करते आराम थोडा वेळ आणि मला लागली तर जेवणार. मी पण नाही जेवली, मी केला नाश्ता मस्त, ढोकळा समोसा. मी पण थोडासा खाल्ला, पण मला काही चव लागत नाही आहे, म्हणून ते भूक आहे. चला, भेटते तुम्हाला थोड्या वेळानंतर. थोडा वेळ झोपते म्हटलं, पण झोप काही झाली नाही. आणि आता चहाचा वेळ झालेला आहे, आमच्यासाठी चहा करून देते. आणि मला लागलेली आहे जोरात भूक, जेवली नाही जसं मी तुम्हाला सांगितली. तर मगाशी काही जेवली नाही मी, आता लागलेली आहे भूक जोरात. आता जेवते मी. जास्त काही नाही, वरण भात खाते थोडासा बस. आणि हे बघू शकता, मला हे असं झालेलं आहे, इथे झालेलं आहे आणि पुन्हा इथे सुद्धा आहे, बॅक साईडला इथे आणि डोक्यात आहे. तर हे ॲलर्जीचं मला असं काही वाटत नाही आहे, कारण याचे असे पॅचेस आहे. आणि मला असं वाटते एखादी किडा वगैरे काही फिरला असेल किंवा कातिंग वगैरे असं काहीतरी असू शकते, कारण तेवढी जागाच घेतलेली आहे. आणि मेन म्हणजे ना खाजवत आहे ना काही. आता बघू, संध्याकाळपर्यंत जायचा विचार तर सुरू आहे आमचा, पण करण आल्याशिवाय आम्ही काही इथून निघू शकत नाही. तर तो आला की निघू आम्ही लवकरच. चला, आता यांच्यासाठी करून देते मी चहा आणि मी वरण भात घेते माझ्यासाठी खायला. आणि शानूला आज मी ट्युशनला काही पाठवलेलं नाही, मस्त झोपून आहे ती. असं वाटलं तर आजच्या दिवस छान मस्त झोपू द्यावं, कारण तिचे पेपर झालेले आहे, पेपर संपले तिचे. उद्या चित्रकलेचाच पेपर आहे, तर त्याच्यामुळे तिला आज सुट्टी दिलेली आहे मी. तर कर म्हटलं आराम छान. झोपूनच आहे ती झोपली की ती उठत नाही, सहजासहजी उठायला पाहत नाही तिला, म्हणून मी दुपारची झोपून नसते देत. आज ट्युशनला पाठवायचं नव्हतं, त्यामुळे तिला मस्त निवांत झोपू दिलेलं आहे. तर चला मग मंडळी, चहा करते मी आता यांच्यासाठी. मला काढायचं होतं आज तूप, तर साय मी आधीच काढून ठेवली होती फ्रीजमधून, बाहेर काढून ठेवली 2 ते 3 तास अगोदर. आणि जे आजच्या दुधावरची जी साय काढून ठेवायची होती, तर ते सुद्धा काढून घेतली त्यामध्येच. आणि मग यांच्यासाठी केला चहा, आणि मी सुद्धा माझ्यासाठी जेवायला घेऊन घेतलं वरण भात. यांनी घेतला यांचा चहा आणि मी केलं जेवण. काय कॉम्बिनेशन आहे. खड्यासाठी म्हणून गरम पाणी करून ठेवलेलं आहे, म्हणजे कोमटच आहे, बघू शकता कोमट पाणी करून ठेवलेलं आहे. तर चला, आज तुमच्यासोबत शेअर करते गरमीमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये कसं तूप काढलं जाते. तर तसं काही नाही आहे, म्हणजे सगळ्या सीझनमध्ये मला तर सारखंच वाटते. तर इथे गरम पाणी जे केलं होतं म्हणजे कोमट पाणी, ते टाकून दिलं आणि मिक्सरमध्ये फिरवल्याबरोबर बघा कसं तूप जे आहे ते वर आलं, लोणी वर आलं. आणि काही यामध्ये बर्फ नाही टाकला, काही नाही, असंच वर आलं. पण थोडंसं असं मेल्ट म्हणजे नसं, थोडंसं लोणी जे आहे ते मला थोडंसं असं पातळ वाटत होतं, त्याच्यामुळे त्यामध्ये बर्फ टाकला आणि एकदा पुन्हा फिरवून घेतला. आणि बघू शकता आता कसं घट्ट आलेलं आहे लोणी. आणि आरामात आपण आता ते लोणी असं काढून घ्यायचं. ताक जे आहे ते वेगळं निघते आणि लोणी जे आहे ते वेगळं निघते. हे छान मस्त असं काढून घेणार, त्याचा गोळा करून असं त्यातलं जे काही ताक आहे ते पूर्ण असं बाजूला काढून घेणार. आणि त्यानंतर हे छान असं 2 ते 3 वेळा थंड्या पाण्याने छान धुवून घ्यायचं अशा पद्धतीने. आणि बघू शकता असं छान पिवळं लोणी जे आहे ते आपलं आता ठेवायचं याला
गॅसवर आणि असं छान कमी गॅसवर होऊ द्यायचं. आणि बघू शकता कसं मेल्ट होत आहे आणि मला तर खूप छान वाटते ना असं. दरवेळी जेव्हाही मी लोणी तूप बनवत असते ना तेव्हाही खूप मला स्वतःवर असा आनंद होत असते की नाही आपण किती मोठं काम करत आहे, किती महाग आहे ना तूप. आणि सुगंध सुद्धा बघू शकता इतका छान येत आहे ना माझ्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन वरून तुम्ही बघू. तूप तयार. हे बघा, त्याने गरमागरमच ओतून घेते आणि इतका छान सुगंध येत आहे ना, खूप मस्त सुगंध येत आहे. आणि बेरी पण बघा केवढी निघाली, थोडीशीच बेरी निघालेली आहे. आणि आमची आई काय करायचं ना, म्हणजे माझ्या सासूबाई, यामध्ये एक पोळी घ्यायच्या आणि त्याचा बारीक चुरा करायचा मिक्सरमध्ये आणि याच्यात साखर, विलायची वगैरे टाकून त्याचे लाडू बांधून घ्यायचे आणि ते आम्हाला द्यायचे एक एक लाडू. पण मला हे एक असं म्हणजे असं साखर वगैरे टाकूनच असं खावं वाटते, खूप आवडते मला हे असं अख्खाच्या अख्खा. म्हणजे जे बेरी आहे ना अशीच साखर वगैरे टाकून खूप छान टेस्टी लागते. तर मी आता थोडीशी यामध्ये टाकते साखर आणि बसते गंज घेऊन. एवढं निघालेलं आहे तूप, साधारण हे अर्धा डब्बा आहे, तर भरपूर तूप निघालेलं आहे. ठेवते मी, गरम आहे तर हे असंच ठेवते उघडं थोडंसं उकड. आणि यामध्ये टाकते, यामध्ये विलायचीचे फोतरं टाकून दे तुपामध्ये आणि यामध्ये टाकते एक विलायची. त्यानंतर यामध्ये जाणार साखर आणि चम्मच आणि बस हे असं केलं की एक नंबर टेस्टी असं गोडाचा पदार्थ होऊन जातो तो. चला मी आता मस्त एक खाऊन घेते आणि मग भेटते तुम्हाला. स्वयंपाक करायची काही गरज नव्हती, फक्त पोळ्या टाकायच्या होत्या. पोळ्या टाकल्या, मस्त ठेचा घेतलेला आहे जेवणासोबत आणि भेंडीची भाजी. छान जेवण वगैरे करून घेतलं आणि ठेचा होता म्हणून माझं थोडंसं जेवण तरी व्यवस्थित झालं. तर इथे शानूनी छान अशा ड्रॉइंग काढलेल्या. ती म्हणत होती की मम्मी माझा उद्या ड्रॉइंगचा पेपर आहे त्यामुळे मी ड्रॉइंगची प्रॅक्टिस करणार. तरी तिने छान असे ड्रॉइंग काढलेले आहे, राम आणि लक्ष्मण. सगळ्या पेपरचा अभ्यास करू शकतो आपण तर ड्रॉइंगचा का बरं नाही, अशी मला म्हणत होती ती. तिचा झाला अभ्यास आणि माझं पण झालं जेवण. त्यानंतर मग आम्ही दोघी जणी छान असा बाहेर फेरफटका मारायला निघालो, जेणेकरून आपले शतपावली पूर्ण झाले पाहिजे म्हणून. आता वाजले आहे रात्रीचे 10:30 आणि करण अजूनपर्यंत आलेला नाही आहे, त्यामुळे आमचं जाणं जे आहे ते कॅन्सल. कारण एवढ्या रात्रीपर्यंत कुठे दवाखाना राहील. म्हटलं त्याला 9 वाजेपर्यंत, 8-8:30 वाजेपर्यंत जरी आला तरी आम्ही 9-9:30 वाजेपर्यंत हॉस्पिटल राहतेच, तर जाऊ शकतो म्हटलं. पण त्याला झाला उशीर, त्याच्यामुळे आता हॉस्पिटल जे आहे ते आम्हाला उद्या जावं लागणार. तर चला मग मंडळी, आजच्या ब्लॉगलासुद्धा मी इथेच एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.